छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवल्याच्या त्यांच्या इतिहासाचे स्मरण करून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सन्मान करून सैनिक समाज पार्टीने या युगामध्ये महिलांना सन्मान देणारं सरकार आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या सरकारमध्ये महिलांचा अर्धा भाग सक्रिय महिलांना सामील करण्यासाठी हा विचार मांडलेला आहे। आम समाजातील नागरिकांना या महिला वर्गांचा सन्मान करण्याचा निरोप दिलेला आहे, सल्ला दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत। सैनिक समाज पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की कर्तृत्ववान महिलांना पुढे आणून स्वकर्तृत्वाने आमदार खासदार मंत्री होण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही सैनिक समाज पार्टी आहे। सैनिक समाज पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की स्वातंत्र्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या पुनरावृत्ती करण्याची घोषणा करणारी ही एकमेव पार्टी आहे। आणि ही एकमेव पार्टी अशी पार्टी आहे की जी महिला वर्गांचा सन्मान करणार आहे। ज्या महिला वर्गामुळे छत्रपतीसारखे महान शूरवीर तयार होतात, अशा कारणाने अहिल्याबाई होळकर असो किंवा जिजाऊ असो यांच्या कार्याचा आजच्या महिला वर्गाने आदर्श घेण्यासाठी हा सैनिक समाज पार्टीने विचारधारा मांडलेली आहे। सैनिक समाज पार्टी ही एकमेव अशी विचारधारा आहे, स्वातंत्र्यानंतर केव्हाही कोणत्याही पक्षाला न सुचलेली विचारधारा आहे। जनलोकतंत्र आणण्याची विचारधारा आहे। जनलोकतंत्र आणण्यासाठी महिला वर्गांचा सहभाग आवश्यक आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने स्वतः होऊन महिला वर्गांना सन्मान देण्याचं ठरवलं आहे आणि महिला वर्गांना पुढे आणायचं आहे। आजच्या काळामध्ये महिला वर्ग सुशिक्षित झाला आहे, त्याचं बीज मात्र सावित्रीबाई फुले यांनी रोवलं होतं। तेव्हापासून आम समाजातील महिला वर्गांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यासाठी महिला वर्ग पुढे आला आणि आजच्या स्थितीमध्ये महिला वर्ग हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषाच्या पुढे जाऊन करिअर घडवत आहेत। ह्याचं श्रेय जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांना जात आहे। त्याचा परामर्श घेऊनच आता सध्याच्या राजकारणामध्ये महिलांना पण सक्रिय करण्यात येणार आहे। त्यासाठी महिला वर्ग या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सक्रिय होऊन स्वतःच्या कर्तृत्वाने आमदार खासदार मंत्री होणार आहेत। त्यासाठी सैनिक समाज पार्टी मार्फत हा जो महिलांना पुढे आणण्याचा जो मोहीम आहे, पुढे आणि क्रांतिकारक विचार आहे, क्रांती घडवून आणण्याचा विचार आहे, महिला वर्गांना समान संधी देण्याचा विचार आहे, समानतेचा अधिकार द्यायची गरज आहे। त्यामुळे आम समाजातील सर्व नागरिकांनी महिला वर्गांना सन्मान देणाऱ्या या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये जोडण्याचा संकल्प केला आहे। त्यासाठी सोबत मी एक ॲडव्होकेट डोळसे मॅडमचा व्हिडिओ आणि त्यांची कविता ऐकली, कारण त्यांच्या कवितेमध्ये महिला वर्गांना जसं की लहानपणापासून त्यांनी महिला ही आई, नंतर बहीण, नंतर शिक्षिका, नंतर मुलगी अशा महिला वर्गावर कविता लिहिलेली, ती सादर केलेली कविता तिला आम्ही सन्मानाने पुढे केलं आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं जे महिला वर्गांना पुढे आणण्याचं जे बौद्धिक आंदोलन आहे, त्यासाठी सर्व जनतेने, आम समाजातील जनतेने साथ द्यावी, महिला वर्गाने विशेष करून साथ द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। भारत वर्ष की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।